नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. विनायक वागचुरे यूट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कालचा किस्सा सांगायचा राहिलेला आहे आणि कालचा किस्सा खरंच खूप मोठा आहे आणि तुम्हाला सांगितलं पण नाही आम्ही. आणि काल आम्ही एक मोबाईल पण घेतला. तुम्हाला माहिती कोणता मोबाईल घेतला माहिती ना? सॅमसंग S24 अल्ट्रा. सो मित्रांनो बघा, हा मोबाईल घेतलेला आहे आपण आणि त्याचा अजून काही मला हँडल करायला जमत नाही, थोडा मोठा आहे साईजने. आणि मित्रांनो, आजची क्लॅरिटी कशी दिसते ते पण सांगा तुम्ही कमेंट मध्ये. काय म्हणतो ऋतू? कमेंट मध्ये सांगा आजची क्लॅरिटी कशी दिसते. आणि काल काय झालं आता ते सांगाल तुम्हाला ऋतू. काय झालं मित्रांनो, आता आम्ही काल गेलो होतो बाजारात. आम्ही नाही, मी एकटीच गेलो होते. हा, मग काय झालं तर आता सांगा. गेले होते सकाळी गेले होते दूध आणायला, कचरा ते टाकायचं होतं ना, त्याच्यामुळे गेले होते. आणि मी तिथे लसूण घेतला, सगळं घेतलं बरं का. लसूण घेतला, दूध घेतलं, 2च घ्यायचं होतं सगळं. म्हणजे मग मी कितली खाली ठेवली आणि कितलीवर लसणाची पिशवी ठेवली आणि लसणाच्या पिशवीवर मोबाईल ठेवला. आणि तो मोबाईल माझ्याकडून, म्हणजे मी चालत होते, फास्ट चालत होते, त्याच्यामुळे तो मोबाईल पिशवीवरून घसरून पडला. तुम्हाला तर माहित असेल कोणता मोबाईल माझा, ओप्पोचा मोबाईल. ओप्पो रेनो 8 ऋतूचा मोबाईल होता आणि काल तो हरवला. आणि पहिली गोष्ट म्हणजे माझा ऑनलाईन बिझनेस त्याच्यावरतीच चालत असतोय आणि तो हरवल्यानंतर माझा बिझनेस पण म्हणजे लगेच स्टॉप झाला गेला. बरोबर, म्हणजे मला काम करायला जागाच नाही राहिली. आणि आम्ही काल पोलीस चौकीत गेलतो. मी संदीप, सागर, सुनील, ओम, आम्ही 5 जण पोलीस चौकीत पण गेलतो. कंप्लेंट पण केली. आणि त्यानंतर 2-3 पोरे आपले, एक अमित भाऊ करून, त्यानंतर अजून कोण, सोहेल, हे सगळ्यांनी ना ट्रॅकिंग पण केला मोबाईल. भरपूर काही प्रयत्न केले पण मोबाईल काही शेवटी सापडलाच नाही. आता तुम्ही सांगा, एखादा माणूस जर रस्त्याने चालतोय असा त्याला जर तो मोबाईल दिसल्यानंतर तो उचलून घेऊन जाईल का घरी आणून देईल? असा देईल का कोणी आणून? खरंच ज्यांनी कोणी आमचे ब्लॉग बघत असं, मी फोटो ठेवला होता आमच्या स्क्रीनला. असं नाही का स्क्रीनला फोटो नव्हता. ज्यांनी कोणी आम्हाला ओळखला असून त्यांनी खरंच फोन परत द्या. खूप कष्टातून घेतलेला आहे तो फोन. अक्षरशः भाऊजींना पैसे नव्हते तो फोन म्हणजे हप्ते भरण्यासाठी. त्यांनी कसा फोन घेतलाय ते आम्हालाच माहिती. तो मोबाईल आदित्यने घेतला होता आणि आदित्यने नंतर हा मोबाईल घेतला ना, कोणता? iPhone 13 Pro 13. हा, iPhone 13 त्याचा मोबाईल घेतला. त्यावेळेस मग त्याने ऋतूला त्याचा मोबाईल दिलता. समजते, त्याला पहिला आयफोनच घ्यायचा होता पण पैसे नसल्यामुळे त्यांनी तो घेतला होता. आणि तो घेतल्यानंतर पण त्याचे पण हप्ते वगैरे चालू होते. तो एकदम क्लिअर झाला तो. आणि त्यानंतर विषय काय झाला, तो फक्त 2च वर्ष वापरला. 35,000चा फोन 2च वर्ष वापरला. आणि त्या फोन मध्ये सगळे फीचर भारी होत्या. मोबाईल स्टोरेज पण चांगलं होतं, सगळं एकदम बेस्ट होतं. आणि तशी कालपासून लोड मध्ये बाई म्हटलं आता लोड घेऊन काय करायचंय. आणि मित्रांनो, आता जो मोबाईल घेतलाय ना, तुम्ही म्हणशाल की आता तुम्ही एवढा मोठा मोबाईल काय घेताय. पहिली गोष्ट म्हणजे आपण मोबाईलला खर्च का करतो? मोबाईलवरती आपले ब्लॉग शूट होतात, रील शूट होतात, त्यानंतर व्हिडिओ शूट होतात भरपूर. म्हणजे सगळं काम आपलं मोबाईलवरती चालतंय. ऑनलाईन बिझनेस पण माझा मोबाईलवरती आहे. त्यानंतर मित्रांनो, अजून काय काय सांगायचं तुम्हाला, म्हणजे सगळं जे काय आहे सगळं मोबाईलवरतीच. आता बघा, माझ्या या मोबाईलचं काम चालू असलं तरी ऋतू माझा आयफोन घेऊन व्हिडिओ काढू शकते. म्हणजे व्हिडिओ काढायला पण भेटलं पाहिजे ना. आता माझा माझ्या मोबाईलमध्ये काम चालू असायचं तर ऋतू मग व्हिडिओ काढायला मोबाईल मागितलं तर मोबाईल देता येत नसायचा मला. मग आता याच्यातला कोणता पण घेऊ शकते. दोन्ही याच्यात क्लॅरिटी ना दे आणि व्हिडिओ पण एकदम मस्त भेटणार तुम्हाला बघायला. काम किती आला बघा, पंखा बंद केला पण लय का आम्हाला. व्हिडिओ पण एकदम मस्त बघायला भेटतील. आणि सध्याचा मी ड्रेसिंग वगैरे लुक चेंज केलेला आहे. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता, दिसतंय तुम्हाला ड्रेसिंग? हा, हे बघा. अरे बाबा, एक वन साईडला केस गेले. हा कसं केलाय लुक, असं ढगाळे कपडे घालतोय जरा. आता जिम बिम चालू केलेली, बायसेप बिसेप ट्रायसेप बिसेप फुगणार आहे सगळा. ट्रायसेप याला म्हणते. बघायचं तुम्हाला? नको आता, काही नाहीच. काय करायचं दाखवून बरं नाही. पण आता मोबाईलचा किस्सा समजला तुम्हाला. मोबाईलचा काय विषय झाला, ऋतूचा मोबाईल घ्यायला म्हणून हा दुसरा मोबाईल घेतला. नाहीतर मोबाईल घ्यायचा विचार होताच, कारण की ऋतू म्हणत होती मला की मोबाईल घ्यायचा आहे तुम्ही मला, आयफोन नाही का, आयफोन घ्यायचा आहे म्हणून अशी म्हणत होती. लगेच नव्हता घ्यायचा आम्हाला, फक्त म्हणत होती आयफोन घ्यायचा मला. म्हणजे हा घेणार आहे आयफोन. मग विषय काय झाला, एकतर तो मोबाईल गेला. परवा दिवशी आमची चर्चा चालू होती. हा ऋतू, परवा दिवशी चालू होती की
मला आहे ना तुम्ही आयफोन घ्या, म्हणजे तुमचं काम चालू असतं, मग माझं पण काम चालू राहत जाईल, मग तुम्हाला मी बोलणार नाही काहीच नाही, बरोबर. मग विषय काय झाला, आम्ही काल बोललो संध्याकाळी, म्हणजे परत दिवशी संध्याकाळी. तुझा हात दिसतोय बघ, बरोबर दिसतोय तिथे बघ, असंच बघ दिसतोय. नाही दिसत आहे बघ, असं दिसतंय, मी दिसतोय सारखं सारखं हात करते तोंडावर माझ्या. हा मग ना काय सांगत होतो, विसरून टाकलं भाऊ. अशी पोरगी परवाच्या दिवशी विषय चालू, हा संध्याकाळचा विषय चालू होता, रात्री 12:30च्या आसपास. हा बरोबर ना, 12:30च्या आसपास विषय चालू होता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30ला गेली, इथंच गेली, पडून आला मोबाईल. तिने नाही हरवला, आता बळच पण हरवत नसते, हरवला. आवडत होता मला फोन, असं नाही का आवडत नव्हता, सगळ्यांना आवडायचा. आवडत होता म्हणजे भारीतलाच फोन होता, साधा फोन नव्हता. आणि त्याच्यावर फक्त एवढंच की बाकी काय ऋतूचं आणि माझं काम चालायचं. एक तर तुम्हाला माहिती आहे ऋतू काय करत असते मोबाईलमध्ये, काय करत असते सांगा. रील्स बघती, बरोबर. तुम्ही हात माझ्या तोंडावर घेतला. छान भारी. आता बघ तू दिसतंय तुझं तोंड, आता बघ आणि बोल. मित्रांनो क्लिअरिटी खरंच कशी दिसते सांगा, कारण की मला तर वाटतं क्लिअरिटी थोडाफार फरक असेल आपल्या आयफोन 14 प्रो मध्ये आणि याच्यात, है ना ऋतू. आणि एक याच्यात फक्त सॅमसंग मध्ये एडिटिंगचा ऑप्शन नाही, पण बाकीचे अरे कसं मला म्हणायचंय, आयफोन मध्ये जे कलर एडिटिंग असतात ना ते वाले नाहीये. ओके बाकीचे आहे इफेक्ट्स वगैरे. नाही इंस्टाग्रामला भेटतील इफेक्ट. पण मला हे सांगायचंय की आयफोन आणि एक अँड्रॉइड म्हटलं, एक अँड्रॉइड पण राहून द्यावा म्हणून अँड्रॉइड घेतलेला आहे. याच्यात आहे ना कसं असते, अँड्रॉइड मध्ये सगळ्या ॲप चालतात, बरोबर. मला जे काही लागतं मी ते सगळं घेतलेलं आहे इथं, म्हणजे व्यवस्थित. आणि तसं आयफोन मध्ये चालत नाही, आणि त्या ऋतूच्या मोबाईलमध्ये चालायचं तर तो मोबाईल गेला. मग आता हा पण मोबाईल ऋतूचाच आहे, असं नाही की ऋतूचा नाहीये. हा मोबाईल ऋतूचा आहे, आयफोन 14 प्रो ऋतूचा आहे. जेवढे घरात मोबाईल ते सगळे ऋतूचे. बरोबर किती लोडमध्ये आली. चला तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही तुम्हाला एक पूर्ण किस्सा सांगितला काल काय झालं. आणि म्हणजे तुम्हाला तर एकतर अपडेटच देत नसतोय आम्ही काय होते काय नाही, कारण की सध्या आम्हालाच माहिती नाही आम्ही काय दिसतच नाहीये बरं का. मी आरशात बघते मी कोणत्या कोपऱ्यात दिसते बरं का, मी पकडते. हा आता धरलं मी व्यवस्थित. हा बोल, बोला ना आता धरलं. बोल, दिसत नाही आता दिसायला लागली व्यवस्थित. आता बोल, बोला ना. काय नाही म्हणत मित्रांनो, बस मला एवढंच बोलायचं होतं. मोबाईल हरवला आणि मोबाईल तर घ्यावाच लागणार होता, तसा घेणार होतो आम्ही, पण आता नाही. आणि मी गेलतो OnePlus चा 12R घ्यायला, पण मला सांगितलं की हा नको घेऊ करून, नाही का. मोबाईल घेतोय तर चांगला घे करून, तुझ्या कामासाठी तू मोबाईलवरतीच काम करतो, मित्राने पण सांगितलं. तर मग मी व्यवस्थितच घेतला, कारण की बघा ह्याच्यात पण ब्लॉक क्लिअरिटी येते, त्यात पण क्लिअरिटी येते, नुसता दुर्ळा. बरोबर की नाही. चला तर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो बेल आयकन क्लिक करायचं अजिबात विसरू नका. बाय.